नमस्कार मित्रांनो. तर आज सुट्टीचा दिवस आहे, रविवार. आपण मस्त मध्ये मोकळ्या हवेत मोकळा श्वास घेण्यासाठी आज आलोय. आजचा व्हिडिओ ब्लॉग म्हणजे काही कुठलं टेम्पल मंदिर किंवा बाहेरचं पर्यटन स्थळ नसणार आहे. आज म्हणलं रोज रोज काम धावपळ, मग ह्या गोष्टीला सगळ्या बाजूला ठेवून आज निवांत रिलॅक्स मोकळा श्वास घ्यायचा म्हणून ठरवलं. पण आज मस्त मध्ये बघा निसर्गरम्य वातावरणात आपण आज आलोय. दूर अशा ठिकाणी तुम्ही बघा पाठीमागे बघता बघा, झाडीत छोटीशी झाडी आपली, पण इकडे तुम्ही पाठीमागे बघा हो का, एकदम हिरवळ अशी छान आहे. पण पाऊस कमी असल्यामुळं म्हणावं अशी हिरवळ नाही. त्यामुळं मित्रांनो आपण ह्या झाडीमध्ये निवांत रिलॅक्स पण आहे. आज काय कुठला पदार्थ बनवणार नाही म्हणलं, अजून पण आराम करायचा आणि मोकळ्या हवेत आम्ही वडापाव घेऊन आलोय. आणि म्हणलं आता त्याचा आस्वाद घेऊया, ती पण म्हणलं मोकळ्या हवे निसर्गाच्या वातावरणात. कोणाची तिथं दगदग गोंधळ कालवा अजिबात नाही. तर चला पण शंभू आहे का कसला विचार केलं त्याने चालू. हा थांबली काय? अरे बायको तेवढी थांबली बरं का. लेकरांनी चालू केले, लेकरांचं काय नसतंय. आयला पण झोप लागली आहे का? कटाळली दिवस सगळी जर थोडं म्हणलं रोजच्या वातावरणात. मित्रांनो कसं वातावरण आहे बघा, मस्त बघा, झाडी बघा. आणि पाठीमाग अशीकडे शेती आहे आणि पाऊस नसल्यामुळे सगळी थोडं पडीक राहिलेले आहे. रोड आहे आणि इकडे हा हायवे ह्याचा आपला सोनारी परांडा हायवे. आणि मस्त छान स्वच्छ निर्मळ हवा आहे. आणि या वातावरणात आम्ही हो का इकडे गरमागरम आताच म्हणजे जस्ट काढले तर इथं येऊन आम्ही थांबलोय. त्यांची पण म्हणलं गरम गरम भजी, आम्हाला वडापाव काय असेल ती द्या. म्हणजे वडापाव आहे म्हणजे गरम. तर आज एकदम चविष्ट वडापाव असा आज घेऊन आलो. चारी बाजूने शेत आहे हिरवगार आणि मध्येच तेवढे झाडे. मग म्हणलं ह्या निसर्गरम्य वातावरणात आपण बसून थोडा आजचा मोकळा श्वास एक निवांत रिलॅक्स वेळ घालूया. आणि मित्रांनो एक खरं सांगायचं म्हणजे आता युट्यूबने एक नवीन नियम काढलाय. तुम्ही तर माझा त्या पाठीमागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल किंवा एक व्हिडिओ सेपरेट बनवलाय त्यासाठी. आपण पहिलं तर वडापाव खायला या मित्रांनो, गरमागरम आहे. मस्त चव आहे मित्रांनो. ह्या मोकळ्या हवेत कधीतरी निवांत श्वास घ्यायला शिका. आयुष्य काय पुन्हा पुन्हा नाही. काम पैसा पाणी ही सगळं माणसाला इथंच ठेवून जायचं आहे, वरती काय घेऊन जायचं नाही. त्यामुळं स्वतःसाठी कधीतरी जगायला शिका. परपंचा काम ही सगळ्यासाठी ह्या गोष्टी तर आपल्याला वेळ देणंच आहे. पण स्वतःच्या जीवासाठी किंवा स्वतःसाठी कधीतरी जगायला शिका. पण मित्रांनो का बघा, कसं लागतंय? छान आहे. पण वडापाव कसला आहे? छान आहे शंभू. होय मॅडम कसं काय? होय वडापाव पण आणि वातावरण पण. वडापाव आणि वातावरण पण एक नंबर आहे. मन मध्येच झाड आहे ती आणि चारी बाजूनी हिरवगार शेत आहे. होय आणि ऊन पण नाही काय, त्यामुळे छान वाटत. हे बघा गरमागरम वडा पाणी. मित्रांनो पाणी ए प्या पाणी द्या पाणी द्या. एकाच खाल्लं की पाण्यात नुसता पाव ठेवलाय ना, वडा वडा खाते पण. होय होय पण धर पी. मित्रांनो युट्यूबला आपल्याला चॅनल आपला अजून मॉनिटाईज नाही. फेसबुकला इंस्टाग्रामवरती तुमचं भरभरून प्रेम आहे. तसंच प्रेम आपल्याला युट्यूबवरती द्या मित्रांनो. आपली काही अधुरी स्वप्न आपल्याला ते पूर्ण करायचे आहेत. आणि
सोशल मीडियावरती तुमचा सपोर्ट असला तर सर्व काही शक्य आहे. नाही तर किती धावपळ केली पळालं तर त्याला काय महत्व नाही. तर मित्रांनो चला मस्त मध्ये आज जरा थोडा मोकळा श्वास घ्यायला आलोय. तुम्ही पण कुठं पण तुमच्या धावपळीच्या जीवनात वेळ काढून थोडा निसर्गरम्य वातावरणात ज्या काही गोष्टी तुम्हाला वाटतात किंवा रिलॅक्स म्हणा आराम करायसाठी वेळ काढत जावा मित्रांनो. आजचा ब्लॉग म्हणजे तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओ बद्दल काय वाटतंय कमेंट करून सांगा आणि तुमचं प्रेम असंच पाठीशी राहू द्या. चला आणि आपले व्हिडिओ नवीन येण्यास येतील. आता आजचा दिवस रिलॅक्स घालवलाय खायचं का बाहेर? तसं काय? तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या प्रदीप दादा या आयडीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. धन्यवाद. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रदीप दादा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.